रामकृष्ण हरी. सर्व रसिक आणि वारकरी भक्त श्रोत्यांना बिंब प्रतिबिंबच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आषाढीची वारी गेले 750 वर्ष निरंतर सुरू आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या ओढीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य वारकरी बाहेर पडतो ते विठ्ठलाच्या ओढीनं. यामध्ये अजिबातही खंड पडू देत नाही. वंशपरंपरेनुसार आजोबा करत असतील तर मुलगा करतो, नंतर नातू करतो. अशा पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये ही वारीची परंपरा आपल्याला पुढं जात असलेली दिसते. तर ही वारी जेव्हा आपल्या शहरामध्ये येते, आपल्या गावातून जाते, त्या वारीला एक शिस्त असते. त्या वारीमध्ये आपल्याला एक भक्तीचा ओलावा आपल्याला जाणवतो. तर हे सगळं आपण पाहत असतो, अनुभवत असतो. परंतु हे सगळं पाहत असताना, अनुभवत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये या वारीच्या परंपरेबद्दल काही प्रश्न निश्चितच उभे राहतात, की ही वारी कधी सुरू झाली, कशी सुरू झाली, या वारीमागची प्रेरणा काय आहे, या संदर्भातच आपण आज बोलणार आहोत. वारीचा इतिहास काय आहे, वारीच्या परंपरेमध्ये कशा पद्धतीनं बदल झाले आणि आज आधुनिक युगापर्यंत ही वारी जेव्हा पोचते तर या वारीच्या परंपरेमध्ये कशा पद्धतीनं अडचणी आल्या, या अडचणींवरती मात करत या वारीच्या परंपरेमध्ये कसे बदल झाले, या विषयावरती आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत सुरेंद्र पवार, डॉक्टर सुरेंद्र पवार. नमस्ते सर. नमस्कार. सुरेंद्र पवार हे त्यांचा या विषयाचा प्रबंधच आहे. त्यांनी देहू पंढरपूरची वारी या विषयावरती त्यांची PhD आहे. त्याचबरोबर डॉक्टर साहेब आळंदीमध्ये शरदचंद्र पवार या महाविद्यालयामध्ये ते शिकवण्याचं काम करतात. त्यांचं स्वतःचं जे संगोपन झालेलं आहे ते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर ते वारकरी संप्रदायामध्ये दीक्षित देखील आहेत. मारुतीबुवा कुरेकर जोग संस्थेचे यांच्याकडून त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन देखील लाभत आहे. तर आज आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेणार आहोत की वारीच्या या परंपरेबद्दल. तर डॉक्टर साहेब, तुमचं या पॉडकास्टमध्ये सर्वात प्रथम खूप खूप स्वागत. आणि तुम्ही आमच्यासाठी या सगळ्या आता वारीचे हा कालखंड आहे यामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर वारीच्या या परंपरेबद्दल सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की वारी कधी सुरू झाली असेल आणि या वारी सुरू होण्यामागं काय प्रेरणा आहेत? सर्व वारकरी भक्तांना रामकृष्ण हरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. तुकोबारायांची या वारीविषयीची, संत परंपरेची वारीविषयीची, आपल्या महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील नवे नवे, आता जर ह्या आधुनिक जगाचा विचार केला तर जगातले अनेक व्यक्ती, अनेक भाविक या वारीकडे दरवर्षी मोठ्या कुतूहलाने पाहत असतात. प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक भावना असते की दरवर्षी येणारी आषाढीची वारी आता कधी येईल, ह्या आषाढीच्या वारीमध्ये मी सहभागी होईल आणि पंढरपूरला पायी जात असताना या भक्तीच्या आनंदामध्ये मी रममाण होऊन भक्तीचा आनंद घेत कधी एकदा मी विठुरायाच्या चरणाला लागेल, कधी एकदा मी पांडुरंगाची भेट घेईल, चंद्रभागेचं स्नान करील आणि पांडुरंगाच्या या नामदेव पायरीवरती मी माझं नतमस्तक होईल. नाही मला दर्शन घेता आलं प्रत्यक्ष तर मी कळसाचं दर्शन घेईल आणि ही वारी माझी सार्थक होईल. ही मिळालेली शिदोरी, ही 18 दिवसाची 17 दिवसाची पायी प्रवासाची, भक्तिमय वातावरणाची, सहवासाची, भक्तीच्या सहवासाची, संतांच्या सहवासाची आणि पांडुरंगाच्या या भजनामध्ये मिळालेला आनंद, ही पुण्याची सामुग्री मी घेऊन माझ्या घरी जाईल आणि पुन्हा या ऊर्जेतून वर्षभर मी राहील
आणि ही वर्षभर पुरणारी ऊर्जा असते वारकऱ्यासाठी. बरोबर आहे. आणि ही ऊर्जा एका दिवसापुरती राहत नाही, तर पुढील भविष्यामध्ये माझ्याकडून अजून ह्या भक्ती कशी होईल, पंढरपुराकडे जाण्याची माझी जी ओस आहे, जी आरा आहे, किंवा मला जी पंढरपुराकडे जाण्याची जी ओढ असते, ती ओढ पूर्ण करण्यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे, ही ऊर्जा 1 वर्ष मी त्या भक्तिमय वारीतून मला मिळते. आपण प्रश्न विचारला की ही वारी नेमकी कधी सुरू झाली, बरोबर प्रश्न विचारला आपण. तर ह्या वारीची परंपरा तशी परंपराच आहे. वारीची परंपरा ही परंपरा आहे, फार पूर्वीची परंपरा आहे. आता पांडुरंग जो पंढरीमध्ये स्थायिक आहे, किंवा पांडुरंग जो विटेवरती उभा आहे, हीच फार मोठी जुनी परंपरा आहे. आणि मग ह्या पांडुरंगाकडे जाण्याची जी संत परंपरा, ही परंपरा जर आपण मागचा इतिहास जर पाहिला, तर आता आळंदीमध्ये समाधिस्थ असलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता, हे दोघं सुरुवातीला शुभविवाह झाल्यानंतर किंवा लग्न सोहळा त्यांचा आटोपल्यानंतर आपली जशी परंपरा आहे महाराष्ट्राची सगळ्यांची, की कुलदैवताला गेलं पाहिजे. आणि म्हणून हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता कुलदैवताला पंढरपूरला गेले. आता त्या काळामध्ये चैत्र वारी चालू होती, विशेष त्या वारीची ती परंपरा आहे. म्हणजे ही परंपरा ही माऊलींच्या अगोदर पंढरपूरला जाणे ही परंपरा आहे. पण त्या टायमाला वारी ही परंपरा नाही, फक्त उभयतांनी दर्शनाला गेलं पाहिजे ही ती परंपरा आहे. मग त्या माध्यमातून ते पंढरपूरला जायचे. वारकरी संप्रदायाचे ज्यांना संस्थापक त्यांच्या घरामध्येच ही परंपरा आहे. आणि त्याचं वर्णन तसं अभंगामध्ये आपण पाहू शकतो, त्या अभंगात वर्णन केलेलंच आहे. आणि हीच परंपरा माऊलींनी पुढे चालू केली. तो ही परंपरा वंश परंपरागत आपल्या म्हणण्यानुसार ती पुढे चालू राहिली. पण ती कसं व्यक्तिशा परंपरा होती ठराविक. मग ही कुटुंबापुरती, व्यक्तिपुरती, कुलाचारातो, हा कुलधर्म म्हणा, कुलाचार म्हणा, तो पाळण्याची परंपरा होती. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मग देवदर्शन आम्ही खंडोबाला जातो, कोणी अजून तुळजाभवानीला जातात, कोणी कोल्हापूरला जातात भवानी मातेला. तसं आम्ही कुठे जायचं तर वारकरी पंढरपूरला जातात. ही विठ्ठलपंतांची परंपरा होती, ती माऊलींनी पुढे चालली. आणि असे पिढ्याने पुढे ही परंपरा हळूहळू माऊलींच्या किंवा विठ्ठलपंतांच्या माध्यमातून इतर संतांकडे गेली. मग ते नामदेव महाराज असतील, नामदेव महाराज तर पंढरपूरलाच होते, पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाशी ते बोलत होते, ते राहत होते, पंढरपूरचेच आहेत ते. अर्थात ती दोघांची ती परंपरा. आणि माऊलींच्या नंतर मग ते इतर आजूबाजूचे संत मंडळ आहेत, त्यांच्या माध्यमातून परंपरा लागली. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस. मग माऊलींनी ही वारकरी संप्रदायाची एक परंपरा पाया रूपाने रचली. तुकाराम महाराजांनी त्यावरती कळस केला. आणि अलीकडले संत ती परंपरा आजपर्यंत टिकून आहेत. त्या परंपरेचा एक धागा म्हणजे वारी. या परंपरेचा एक धागा म्हणजे वारी आहे. मग आता इथे प्रश्न पडतो की वारकरी आणि वारी यातला फरक आहे. वारकरी म्हणजे एखादा विशिष्ट व्यक्ती, चला मला पंढरपूरला जायचे, मग तो दर 15 दिवसाच्या वारीला पंढरपूरला जातो, हा स्वतंत्र जाऊ शकतो. आजही जाणारे मंडळी आहेत. आषाढीची वारी वर्षातून एकदा भरते. पण याशिवाय असे अनेक वारकरी आहेत की दर 15 दिवसाच्या वद्य एकादशीला ते पंढरपूरला जातात आणि परत शुद्ध एकादशीला ते पंढरपूरला जातात आणि पुन्हा पंढरपूरवरून ते वद्य एकादशीला आळंदीला देऊला येतात. ही वैयक्तिक परंपरा पुढे चालूच आहे नेटाने. पण या परंपरेला थोडंसं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झाला. त्या परंपरेमध्ये तुकोबारायांनी आपली एक परंपरा अशी पुढे नेटाने चालू ठेवली की ते दर 15 दिवसाला पंढरपूरला जायचे. का तर त्यांच्या वडिलांक बोलोवापासूनची ती परंपरा होती. नव्हे त्यांच्या मुख्य वैशंबर बाबा हे जे पहिले पुरुष मानले जातात तुकोबारायांच्या घराण्यातले, त्यांची ती परंपरा होती. पुढे तीच परंपरा तुकोबारायांच्या वडिलांनी बोलोवांनी 40 वर्ष केली. 40 वर्ष वारी केली पंढरीची. आणि मग ती आपल्या वडिलांची परंपरा तुकोबारायांनी आपल्या हातामध्ये घेतली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाची चरण सेवा वारी ही माझी मिरासी आहे. मिरासी आपण म्हणतो बऱ्याच वेळा माझी मिरासी. आमची मिरासी काय असते? आमची मिरासी शेती करणे, गाडी घेणे किंवा इतर काय बांधकाम, डामडोल करणे, उद्योग चालवणे, उद्योग चालवणे ही आमची वैयक्तिक परंपरा. पण तुकोबाराय काय म्हणतात? माझी वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची परंपरा आहे पंढरपूरची वारी करणे. माझं उपास्य दैवत एकना संत तो पांडुरंग आहे, त्याची वारी करणार. मग ही तुकोबारायांची पंढरपूरची वारी त्यांनी वैकुंठाला जाईपर्यंत केली. पण ह्या काळामध्ये
ही वारी परंपरा करत असताना त्यांनी आपल्या संपूर्ण घरामध्ये तुकोबारायांनी त्यांचे छोटे बंधू आहेत कान्होबा, या कान्होबांनाही त्यांनी त्या वारीला लावलं किंवा त्या भक्तिमय वातावरणात कान्होबाही सहभागी झाले. आणि हे करत असताना पुढे कान्होबाकडे ह्या आपल्या वारीची परंपरा तुकोबारायांनी सुपूर्त केली की तुम्ही वारी केली पाहिजे. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर ते जात असताना एक परंपरा तिथे अशी येते, 1400 टाळकरी एकत्र करून तुकोबाराय पंढरपूरला जायचे. 1400 टाळकरी. मग त्या काळात 1400 टाळकरी तुकोबारायांनी गोळा केले. आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, आपण परंपरेचेच आहोत, त्या वारकरी परंपरेचेच आपण आहोत, त्याच परंपरेमध्ये आपण राहत आहोत. आपल्या आजूबाजूला ती परंपरा आपल्याला दिसते. किंवा मी तर असं म्हणेन, महाराष्ट्र जो निर्माण झाला आहे तो वारकरी संप्रदायाच्या भक्कम पायावरतीच उभा आहे. ती आम्हाला संस्कृती आहे, तो वारसा आहे. आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आमच्या घरोघरामध्ये, आमच्या हृदयामध्ये पांडुरंग आहे, आमच्या हृदयामध्ये भक्ती आहे, आमच्या हृदयामध्ये वारी ही कल्पना आहे, आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या सहवासात वागण्यामध्ये संतांचे विचार आहेत, त्या विशेषतः माऊलींचे आणि तुकोबारायांचे विचार आहेत. त्यामुळं वारी किंवा भक्ती संप्रदाय हा आम्हाला फारसा दुर्लक्षित किंवा दूरचा आहे असं का नाही. पण एवढं आहे की ती वारी होत असताना तुकोबारायांची जी परंपरा तुकोबारायांनी पुढे नेली, ती परंपरेत असताना ते थांबले नाहीत. त्यांचं मत होतं की मी जसा वारी करतो, मला पांडुरंग भेटतो, या वातावरणातून मी माझा उद्धार करून घेणारे, मला जो आनंद या भक्तीमध्ये मिळतो, या वारीमध्ये मला जो आनंद मिळतो, तो आनंद सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे, तो सर्वसामान्यांपर्यंत पोचला पाहिजे. त्यांनाही या वारीच्या माध्यमातून, त्यांनाही पांडुरंगाच्या भक्तीच्या मार्गातून आनंद मिळवता आला पाहिजे. दुःखातून ते बाजूला गेले पाहिजेत, त्यांचं अज्ञान दूर झालं पाहिजे. मग दुःख आणि अज्ञान दूर करण्यासाठी आपण काहीतरी परंपरा पुढे आणली पाहिजे. म्हणून या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करताना तुकोबारायांनी कीर्तन नावाची परंपरा पुढे आणली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तन ही परंपरा पुढे त्यांनी अतिशय जोमाने पुढे आणली. नामदेवरायापासूनची जी परंपरा आहे, नारदापासूनची ती परंपरा, नारद हे पहिले कीर्तनकार आपले काही मानले जातात. नारदापासूनची ती परंपरा आहे. पुढे ते नामदेव महाराजच्या बाबतीमध्ये तर नामदेव महाराज कीर्तनामध्ये नाचतात. त्या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग स्वतः उभे राहतात. त्या कीर्तनामध्ये पांडुरंग सहभागी होतात, ते नाचतात. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, ते नाचतात. त्यामुळे ते ही परंपरा पुढे होती. हीच परंपरा तुकोबारायांनी पुढे आणली. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो 12व्या शतकापासून तर पुढे इकडं 17व्या शतकापर्यंत तुकाराम महाराजांपर्यंत ही परंपरा आम्ही पुढे तशीच वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे आणली. तुकोबाराय थांबले नाहीत. त्यांनी ही संप्रदाय परंपरा किंवा हा भक्तीचा मार्ग सोपे वर्म आम्हाला सांगितले संती. सोपा मार्ग आहे, काही करायची गरज नाही, त्याला काय अडचण नाही, काय नाही. तुम्ही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामात काम करता करता राम राम म्हणू शकता. आणि अनेक संतांनी दाखवून दिलं. सावता महाराजांनी मळ्यामध्येच विठोबारायांना आणलं, स्वतः कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा ही भाजी नाही तर ती विठाईच आहे. कांदा हा विठाई आहे, भाजी ही विठाई आहे. ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात अनुभवली, संतांनी ती अनुभवली. अद्वैताचं तत्वज्ञान स्वतःनी त्यांनी ते अनुभवलं, प्रत्यक्षात अनुभवलं. द्वैत नाही म्हणजे नाहीच, मी आणि तू वेगळा नाही, एकच आहे ही भावना त्यांनी. म्हणजे कांदा म्हणण्यापुरता कांदा आहे, पण तो कांदा नाही, तो विठोबाच आहे. किंवा मुळा नाही, तो विठोबाच आहे. मी किंवा तुम्ही माझ्याबरोबर जे बोलतात, तुम्ही आणि मी वेगळा नाही, तुम्ही पांडुरंगाचेच अंश आहे, मी पांडुरंगाचा अंश आहे. माझ्या हृदयामध्ये राम आहे, तुझ्याही हृदयामध्ये राम आहे. ही जो दुजा भाव होता, ही जी वेगळी भावना आहे, ती भावना कमी करणे, ती भावना संपवणे. अर्थात ही भावना अज्ञानामुळे असते. कशामुळे असते? अज्ञानामुळे असते. ममई वांसो जीवलोके गीतेमध्ये सांगितलं की आपण सर्व एकाच ईश्वराचे अंश, आपल्या प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे. तो म्हणतो मी तुमच्या हृदयामध्ये जैसा हृदयामध्ये मी रामू असता, माऊलीने वही वापरली ज्ञानेश्वरीमध्ये. जैसा हृदयामध्ये मी रामू असता, सर्व सुखाचा रामू भ्रांतेशी कामू विषयावरी. ही जी भ्रांत आहे तुमची विषयावर, तुम्ही इतर ठिकाणी जे विषयामध्ये गुंतलेले आहेत, त्यातून तुम्हाला बाहेर काढायचे आणि तुम्हाला भक्ती मार्गात आणायचे. तुम्हाला या संप्रदायाच्या आनंद देणाऱ्या साध्या सोप्या मार्गामध्ये तुम्हाला आणायचे. संसारामध्ये तुम्ही कंटाळलेल्या, संसारामध्ये मुळात दुःखरूप संसार आहे, मूळ ज्याचं दुःखरूप आहे तिथे आनंद शोधायचं गरज नाही. पण मूळ दुःखरूप आहे तरी आम्ही आनंद शोधण्याचा
प्रयत्न करतो. तुकोबारायांचं प्रमाणे संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे. हे माऊलींच्या आंधळ्यामधलं प्रमाण सांगितलं मी तुम्हाला. माऊलींनी जे आंधळा लिहिलं त्यातलं संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. मुळात संसार दुःखरूप असेल, मूळ ज्याचं दुःखरूप असेल, तर आपण सुखाची कल्पना करणं हे चुकीचंच आहे. उदाहरण सांगायचं म्हणजे अग्नीच्या जवळ उभा आहे, अग्नीच्या जवळ उभा आहे आणि म्हणतो मला आता अग्नीने चटका देऊ नये. असं कसं होईल? तू जर अग्नीमध्येच उभा असेल तर अग्नी तुला पोळवणारच. मग तुम्ही जर दुःखात असेल, संसारात जर असेल आणि सुखाची अपेक्षा करत असेल तर तसं होणार नाही. संसारातच राहा, बाहेर पडू नका. तुकोबाराने संसारातून बाहेर पडायला सांगितलं नाही, माऊलीने देखील संसारातून बाहेर पडायला सांगितलं नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारातच राहा, संसार सोडू नका. पण काय करा, संसारावरचं प्रेम सोडा, संसारावरची माया सोडा, संकल्पाविना भक्ती करा. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाविना माया संसाराची, जी संकल्प माया आहे ती माया संसारावरची सोडा आणि ती देवाला लावा. हे तुकोबारायांनी लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. मग असं सांगता सांगता अनेक मंडळींना ते पटलं. मग असे पडता पडता की जे मंडळी गोळा झाले त्यातले 1400 टाळकरी गोळा झाले. आणि मग नंतरच्या काळामध्ये तुकोबारायांनी ती 1400 टाळकरी घेऊन पंढरपूरला जाण्याची परंपरा पुढे आणली. आणि त्यानंतर तुकोबाराय गेल्यानंतर ही परंपरा कान्होबांकडे आली. पण कान्होबांनी ही परंपरा घेत असताना, चालू ठेवत असताना तुकोबारायांचे जे कनिष्ठ चिरंजीव आहेत नारायण महाराज, यांना तपोनिधी नारायण महाराज असं म्हटलं, तर त्यांना ते बरोबर घेऊन जायचे. आणि त्यानंतर कान्होबानंतर नारायण महाराज ज्यांच्या खांद्यावरती ती परंपरा आली. आणि मग त्यांनी असं ठरवलं की माझ्या वडिलांनी जी परंपरा चालू ठेवली होती, तुकोबारायांनी जी परंपरा चालू ठेवली होती, माझ्या चुलत्यांनी किंवा कान्होबांनी जी परंपरा चालू ठेवली होती, ही परंपरा पुढे तशीच चालली पाहिजे. आणि मग काय करायचं, तर ज्या संतांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा पाय घातला असेल ज्ञानेश्वर माऊली, आणि ज्यांनी आता कळसापर्यंत हे वारकरी संप्रदाय पोचवले असे तुकोबाराय, या दोघांचीही आता एकत्र पादुका घेऊन आपण ही पंढरपूरची वारी सुरू केली पाहिजे. ही पहिल्यांदा कल्पना नारायण महाराजांनी सुरू केली. आणि साधारणतः 1685 त्यांनी काय केलं, तर तुकोबारायांच्या पादुका बरोबर घेतल्या, माऊलींच्या पादुका बरोबर घेतल्या, ते देहूरून निघले, पालखीमध्ये पादुका टाकल्या आणि ते आळंदीला आले. आळंदीला यायची. ह्या पादुकांचं जे काही दर्शन सगळ्या वारीमध्ये लोक घेत असतात, तर त्याच्या अगोदर ह्या पालखीमध्ये पादुकांची वारी कशा स्वरूपाची व्हायची? ह्या पालखीच्या अगोदर कशा स्वरूपात वारी कशी व्हायची ती त्या कालखंडात? आता ती आपण जी आताची कल्पना पाहतो सध्याची, आपण जी पाहतो तो तर एक रथ आहे, बरोबर, पालखी आहे, ती जी कल्पना पाहतो ती कल्पना अजिबात सुरुवातीच्या काळामध्ये नव्हती. आता आपण पालखीचं स्वरूप म्हणतो, ती पालखी असेल. आता त्या काळातली जर आपण 1685चा काळ बघतो, ज्या काळामध्ये मुसलमान राजवटीचं राज्य आमच्या महाराष्ट्रावरती होतं, छत्रपती राजाराम महाराज त्या काळामध्ये गादीवरती होते. आणि 1689 औरंगजेब बादशाहची 1681-82 औरंगजेब बादशाह स्वतः दक्षिणेमध्ये उतरलेला होता. आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांचा विषय येतो. संभाजी महाराज 1689 पर्यंत आहेत आणि त्यानंतर राजाराम महाराज आहेत. बरोबर, 1689 छत्रपती संभाजीराजांचा वध झाला आणि वडूबुद्रुक त्यांचा शेवटचा विधी उरकला गेला. संगमेश्वरावरती त्याला पकडण्यात आला. हा इतिहास हा काय वारीचा इतिहास येत नाही, पण हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्या काळामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये एखादा लवाजमा घेऊन ढागाडोब्यामध्ये पालखीला जाणं ते पूर्ण त्या काळात एवढं सहज शक्य नव्हतं. पण त्यांनी काही विशिष्ट मंडळी एकत्र करून, ज्यांना वारीविषयी आस्था आहे, ज्यांनी तुकाराम महाराजांची परंपरा ज्यांना जपायची आहे, अशा मंडळींना त्यांनी एकत्र केलं. आणि काही वारकऱ्यांसह ते पादुका त्यांनी पालखीमध्ये, पालखी कोणती असेल, तुम्ही जसा प्रश्न केला की मोठी काय असेल का, असा काही विषय नाही. थोडीशी साधारणतः ज्या परिस्थितीमध्ये ती पालखी असेल ती पालखी त्यांनी घेतली. आता ही कल्पनाच आहे एक प्रकारची, ते काय आपण साक्ष्यबद्दल वेगळ्या पद्धतीनं सांगू शकत ना. थोडंसं आता पालखी असणं सहज शक्य आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी असे उल्लेख येतात की पूर्वीच्या कालखंडामध्ये म्हणजे पालखीची परंपरा जी सुरू झाली त्याच्या अगोदर
गळ्यामध्ये पादुका घेऊन वारी केली जात ती होती. ती त्याच्याबद्दल काय ती सांगाल? परंपरा थोडीशी वेगळी आहे. ती वेगळी परंपरा ती आहे. कसा विषय सांगितला जातो की हैदराबादांनी जेव्हा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला आळंदीवरून, जेव्हा आपण तो इतिहास पुढे येतो थोडासा. अच्छा, तो नंतरच्या कालखंडातला इतिहास मग आहे. अशा वेळेस सुरुवातीला कशी परिस्थिती नाही, मग काय करायचं, तर आपण बऱ्याच वेळा ऐकलेलंच आहे की मग गळ्यामध्ये पादुका घालणे, काही निवडक टाळकरी विणकरी घेणे, कधी कधी टाळकरी पण नाहीत, मग अशा वेळी मग ते 1-2 टाळकरी असतील, ते टाळकरी, एक पताका, विणा, याशिवाय तो वारी ही दिंडी सोहळा दिसत नाही. बरोबर. पताका पाहिजे, तुमच्या गळ्यामध्ये विणा पाहिजे. पण आता आपण विषय मांडल्यानुसार सुरुवातीला पादुका ठेवायच्या कुठे हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्या गळ्यामध्ये पादुका घातल्या आणि मग 1-2 काय टाळकरी असतील त्यांना घेतलं आणि मग ती सुरुवातीची पहिली वारी 1832चा तो कालखंड येतो. 1832च्या काळामध्ये हैदराबादांनी जेव्हा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू करायचा विचार पुढे मांडला तेव्हा काही जी मंडळी आहे त्यामध्ये खंडोबा एक आहे, शेडगे मंडळी आहेत, नंतरच्या काळामध्ये जे पुढे आले मरकळकर मंडळी आहे, वाईकर मंडळी आहेत, चाकणकर मंडळीकर आहेत, डांगे पंचमंडळकर आहेत, पुसरीकर मंडळी आहेत. ही सगळी मंडळींना सुरुवातीला हैदराबादने एकत्र केलं. तसे 1836ला हैदराबाद गेले, पण त्या काळामध्ये ही मी नावं सांगली सगळी मंडळी हैदराबादबरोबर होती आणि तोच मान त्या मंडळींचा आजही पालखी सोहळ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. हैबतबाबांच्या कार्याकडे तर आपण येणारच आहोत, परंतु मला त्यानंतरचा जो माऊलींनंतरचा जो कालखंड आहे, एकनाथांच्या घरामध्ये पण वारीची परंपरा होती. एकनाथ महाराजांच्या, भानुदास महाराजांचा पण उल्लेख येतो वारीच्या संदर्भात. तर त्या संदर्भात नेहमी जी गोष्ट सांगितली जाते की ती विठ्ठलाची मूर्ती ती हम्पीवरनं इकडं आणली आणि त्या संदर्भात वारीच्या ह्या परंपरेमध्ये काही खंड पडल्याचा इतिहासामध्ये काही दाखला आपल्याला जाणवतो का, की कशा पद्धतीनं का ती एक दंतकथाच आहे अशा पद्धतीचं? नाही, इतिहास काय सांगतो? दंतकथा त्याला म्हणते ना, नाही, इतिहासामध्ये हाच उल्लेख आहे की जेव्हा हे सगळे वारकरी मंडळी पंढरपूरला गेले, भानुदास महाराजांचा तुम्ही विषय केला, आणि मग जेव्हा गेले तेव्हा वस्तुस्थिती अशीच आहे, इतिहासामध्ये पण उल्लेख आहे, त्या राजाचं नाव देखील आहे. त्या राजाने चला ताकदीचा वापर केला, आपल्या शक्तीचा वापर केला की मी राजा आहे. जर मी राजा असेल तर पंढरपूरलाच का ही विठ्ठलाची मूर्ती राहील, माझ्याकडे यावं त्यांनी, माझ्याकडे यावं. संत मंडळी भक्तीच्या मार्गाने, प्रेमाने, भक्तीच्या मार्गाने देवाला आकळतात, गळा बांधून या दोर, बांधून ठेवतात, गळा बांधून या दोर, बरोबर, दरीला पंढरीचा चोर, हे जनाबाईंचं जे वाक्य आहे. मग त्याला वाटलं की मग चला हे भक्तीच्या मार्गावरती जर पांडुरंगाला आपल्या दरबारात ठेवत असेल किंवा जसा पाहिजे असेल त्याला जर कामाला लावत असेल, सेवेला लावत असेल, तर हा असा येत नाही ना, मग चला मूर्तीच उचलली त्याने, हम्पीला नेली. आणि त्या आता तो तुम्ही म्हणता ते दंतकथा विषय म्हणजे बऱ्याच वेळा कधी कधी विज्ञानवादी लोकांना अशी शंका निर्माण होतेच की विठ्ठलाची मूर्ती नेली, मग दुसरी मूर्ती तुम्हाला इथं ठेवता आली नाही का नाही ठेवली गेली. तर याच्यावरती अनेक लोकांनी संशोधन केलेलं आहे. राजवाड्यांनी संशोधन केले, डॉक्टर मेंदळ्यांनी पण त्यावरती लेखन केले, अलीकडे डॉक्टर रामचंद्र देखणे आहेत, त्यांनी त्यावरती संशोधन केले. वारकरी संप्रदायाचे ज्याला आधुरी म्हटलं तर मामासाहेब दांडेकर, सोनपंत दांडेकर यांनी त्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्या राजाचा उल्लेखही इतिहासामध्ये आलेला आहे, तो राजा होता असाही उल्लेख आहे इतिहासामध्ये, असं काय नाही. आपण जर काही पुरावे पाहिले तर ते संदर्भात असे सापडतात, तो राजाही आहे. फक्त भानुदास महाराजांवरती ती जबाबदारी आली की आता सगळे संत मंडळी म्हणले की पांडुरंगाची मूर्ती दिसत नाही, आपण ज्याच्यासाठी आलो तोच देव इथे नाही, मग काय करायचं. तर वारीच्या अगोदर ही मूर्ती पंढरपूरला आली पाहिजे. मग ते शोधत तिथे गेले. मग त्यांनी ते अर्थात त्यांना पकडलं गेलं, ते पांडुरंगाला दर्शनाला गेले, पांडुरंग प्रसन्न झाला, त्यांच्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यामध्ये टाकला, बांधस महाराजांच्या गळ्यामध्ये. आणि मग ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा मनुष्य कोणतरी वेगळा दिसतो, चोर दिसतो, काय प्रकार आहे. मग त्याला सैनिकांनी पकडलं, दरबारात नेलं त्याला. मग काय तुम्ही कुठून आले, काय चौकशी झाली, मग तुम्हाला तर तुम्ही दरोडेखोर आहात का, चोर आहात, त्यांच्यावरती असा आला गेला, त्यांच्यावरती ते आळा आला गेला. शेवटी त्यांना सुळावरती द्यायचं ठरवलं, सुळावरती त्यांना लटकवलंय, सुळावरती
मग आता शेवटी काय हरकत नाही, मला 16वं द्या. मग मी इथं काही चोर नाही, मी भक्त आहे पांडुरंगाचा, निस्सिम भक्त आहे. मी पांडुरंग पंढरपूरला दिसले नाही म्हणून मी तुम्ही इथपर्यंत आलो, शोधत आलो. आणि तुम्ही जर मला 16वरती देत असाल हरकत नाही, पण भक्ती एवढी मोठी आहे, मजबूत आहे भक्ती. आता हा हे खूप मोठा शंकेचाच प्रश्न निर्माण होतो. हा, आणि बरेच विद्वानवादी आधुनिक विचारवंत, आधुनिक विचाराचे लोक याविषयी थोडेसे त्या दृष्टीनं पाहतात की एखाद्या माणसाला, व्यक्तीला जर 16वरती ठेवला असेल, तर लटकवला असेल, तर त्या 16चं पाणी होईल कसं, हा सुटेल कसं, हा एक भाव आहे. पण हा आपला जरी भाव असला तरी पाणी होणे न होणे जर ठरवलंच एखाद्या शक्तीनं, 16चं पाणी झालं अशी ती कथा आहे. अशी ती कथा आहे. मग त्यातून ते निसर्ग मग ते राजाच्या लक्षात आलं की ही काहीतरी अद्भुत व्यक्ती आहे, खरोखर याचा भक्तिभाव आहे, पांडुरंगाविषयी यांचं खरोखर निस्सिम प्रेम आहे. आपलं काहीतरी चुकलं, आणि मग वाजत गाजत तिथून ती पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरला आणली गेली, आणि तिथून ती एक नवीन परंपरा सुरू झाली. हे 1685च्या अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टी, बरोबर, ही 1685 अगोदरची म्हणजे नारायण महाराजांनी पालखीची ही पालखी बघा. मी अगोदर तुम्हाला सुरुवातीला सांगताना सांगितलं की वारी हा व्यक्तिशः एक भाग आहे, आणि सोहळा हा एक वेगळा भाग आहे. हा दोन्ही मधला फरक आहे. बऱ्याच लोकांच्या ते गोष्ट म्हणजे लक्षात येतात अभ्यासक लोकांच्या, पण आम्ही सोहळा शब्द जो वापरतो, सोहळा, तो हा सापेक्ष, म्हणजे व्यापक आणि सापेक्ष, हा व्यापक प्रकार. सगळे लोक मंडळी जेव्हा एकत्र येतात तो सोहळा. आणि मी वारकरी आहे, मला वारी करायची, मला सोहळ्याची गरज नाही. मी माझ्या पद्धतीनं आता आजही या घडीला जरी आपण विचार केला तर असे अनेक वारकरी आहेत, ते पालखी सोहळ्यावरून नाही येते. ते तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यावर नसतात, ते माऊलींच्या पालखी सोहळ्यावर नसतात, ते एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर नाहीत, ते मुक्ताई महाराजांच्याही पालखी सोहळ्याबरोबर नाहीत, किंवा इतर जे काही संत मंडळी जवळजवळ 43-45 पालख्या पंढरपुरामध्ये येतात. या कोणत्याच पालखीबरोबर ते राहत नाहीत. ते नेहमीचे वारकरी आहेत, जे दर 15 दिवसाला वारी करणार आहेत. चुकवून येते हरी, काही संकट येऊन दे रे देवा, पण माझी वारी चुकवता कामा नये. मग कोरोना काळात देखील आपण पाहिलं, असे वारकरी पोलिसांनी, सरकारने अडवले तरी ते हे वारकरी पंढरपुरात पोहोचलेत. हे नित्याचे वारकरी आहेत, हे खरोखर उपासक आहे. आणि आपल्यासारखे काही वारकरी मंडळी आहेत, ते फक्त आषाढीलाच पालखी सोहळ्यामध्ये येतात, पुढच्या वर्षीच परत पालखी सोहळा आला की ते सोहळ्यामध्ये सहभागी होतात. हा प्रकार सोहळा वेगळा आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वारकरी येतात. आता वारीच्या संदर्भात जसं आषाढी, कार्तिकी, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये या संदर्भातले सण किंवा हे उत्सव हे किती सांगितले गेलेले आहेत? जसं की तुम्ही आता आषाढी, कार्तिकी मध्येच तुम्ही चैत्रीच्या संदर्भात, चैत्र वारी आहे, माघी वारी आहे, आषाढी वारी आहे आणि कार्तिकी वारी, या चारही वारी पंढरपूरला भरतात. चारही वारीच्या बाबतीमध्ये एकादशीलाच असतात, त्या शुद्ध एकादशीलाच असतात. चारही वारीचं उपासक दैवत हे पांडुरंगच आहे, विठ्ठलच आहे, विठोबाच आहे. फक्त काय आहे, आषाढी वारीला पालख्या जास्त असतात, सगळ्या संत मंडळीच्या पालख्या येतात. पण त्यामध्ये एक लक्षात घ्या, आषाढी वारीलाच संत मंडळी येत होते असं गृहीत धरायचं नाही. संत मंडळी हे कार्तिकीला पण असतात, आषाढीला असतात, माघीलाही असतात आणि चैत्रेला असतात. याच्या पुढचं बोललो आपण मगाशी, संत मंडळी पांडुरंगाचा उपासक हा दर 15 दिवसाच्या वारीला असतो. असं बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मग आषाढीची वारी आली का वारी संपली. आपल्यासाठी ती संपली असेल, पण उपासक सोहळा म्हणून आम्ही जातो. सोहळा म्हणून काय जातो की चला आमच्या नित्याच्या कामामध्ये आम्ही आहे, आमचा नित्याचा उद्योग आहे, आम्ही संसारिक आहोत, आम्ही सगळे उदरनिर्वाह आमचा शेतात गेलो किंवा कामाला गेलो तरच आमचं पोट भरणार आहे, कुटुंब आहे आमचं. मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आम्हाला पंढरपूरची 15 दिवसाची वारी करता येणार नाही, महिन्याची वारी करता येऊ शकते. हे महिन्याची वारी तुम्हाला करता येऊ शकते किंवा 15 दिवसाची वारी तुम्ही करू शकता, पण सगळ्यांना ते शक्य नाही. मग असं असेल ना, नाही बा महिन्याची वारी करता येईल, कमीत कमी एक तरी वारी करावी की नाही, एक तरी वारी करावी का नाही. म्हणून एक वारी करायची तर मग कोणती वारी? चला तुकोबारायांनी घालून दिलेली परंपरा आहे आमची, ती परंपरा करू. नारायण महाराजांनी एवढी मोठी परंपरा सुरू केली, तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी एकत्र सोडण्याची परंपरा आहे. मग आमची परंपरा आम्ही टिकवली पाहिजे. चला आयुष्यातून एकदा जर आम्ही हे आयुष्य जर दुर्लभ असेल, हे जन्मच जर दुर्लभ असेल, पुन्हा मिळण्याची शाश्वती नसेल, तर मग एकदा पंढरपूरची वारी केलेली काय हरकत आहे?
म्हणून आता याच्या संदर्भात तुकाराम महाराजांच्या परंपरेचा तुम्ही उल्लेख केला. तुकाराम महाराजांच्या परंपरेचा संदर्भ देताना नेहमी संदर्भ येतात. बहिणाबाई आहेत, जसं तुम्ही 1400 टाळकरी म्हटले, त्याचबरोबर वास्करांचा फड, मारुतीबाबा वास्करांचा फड, तो देखील एक मानाचा फड सांगितला जातो. तुम्हाला तर त्याचबरोबर निळोबारायांना एक दृष्टांत दिला आहे स्वतः तुकाराम महाराजांनी. तर याबद्दल आणि वारीच्या या परंपरेबद्दल ही सगळी माणसं कशी महत्वाची आहेत याच्याबद्दल जरा सांगा. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, न करावा विचार. मग सगळे या, माऊलींनी सांगितलं तेच तुकोबा तुझा भाव नाहीये तुझा त्याच्यामध्ये. भाव नाही. मग बऱ्याच वेळा जर कुटुंबातला पुरुष व्यक्ती पुढे निघालाच, पुढे चालले, वारीला चालले, मग सहज त्यांची पत्नी म्हणते का हो तुम्हीच चालले, मग आम्हाला याला काय हरकत आहे? बरोबर. आम्हाला घेऊन गेले पाहिजे तुम्ही, आम्हाला घेऊन चला ना. आम्हालाही विठ्ठलाची आम्हाला काय भेट तू घ्यायची. विठ्ठल काय फक्त पुरुषांनाच पावतो का? त्यांनी एकट्यानेच भक्ती करावी का? अगदी. आम्ही करू नाही का? मग अशी परंपरा असल्यामुळे स्वतः जनाबाईनंच सुरुवात केली. जनाबाई, मग तुम्हाला मग अशी मी म्हणताना प्रमाण म्हणलं, जनी म्हणे नामदेवा बोला अभंग. माऊलीला सांगते जनाबाई अभंग बोला. म्हणजे जनाबाई ही ज्ञानदेव आणि नामदेव महाराजांच्या काळातल्या परंपरेतली आहे. म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे, किती मोठा आहे. वैश्विक संप्रदाय आम्ही का म्हणतो, फाउंडर का म्हणतो त्याचं हे फार मोठं उदाहरण आहे. आम्ही अलीकडल्या काळात म्हणतो अजून भेदभाव संपला नाही. अहो, भेदभाव संपण्यासाठीच मला असं म्हणावं लागेल की वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. वैश्विक शब्द जेव्हा वापरतो तेव्हा कुठलाही भेदभाव येत नाही. मग निस्ता हा येत नाही तर स्त्री आणि पुरुष हा देखील भेदभाव नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये टाळकरी जेव्हा उभे राहतात पंढरपूरच्या या आपल्या चंद्रभागेच्या तीरावरती, आणि जेव्हा कीर्तन सोहळा तया चालू असतो तेव्हा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानदेव महाराजांना अभंग म्हणा असे जनाबाई म्हणत असेल तर भेद नाहीच, भेद नाहीच. स्त्री पुरुष हा भेद संपला गेला, आणि तो संपवण्यासाठीच हा संप्रदाय पुढे आला. नवीन ते तत्वज्ञान आमच्या पुढे मांडलेलं आहे. मग अशा वेळी अनेक महिला, मग त्यामध्ये जनाबाई आहे, बहिणाबाई आहे, मीराबाई आहे, मदलासासारख्या तत्वज्ञान सांगणाऱ्या फार मोठ्या विचारवंत आहेत. आणि अलीकडल्या काळात तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहत असेल अनेक कीर्तनकार महिला आहेत. मग या सगळ्यांना एकत्र आणून तो जो भाव आहे, म्हणजे जो दुजा भाव आहे, तो दुजा भाव संपून फक्त एक भाव निर्माण करण्यासाठी ही परंपरा पुढे आली. आणि विशेष पहा, दिंडी म्हटले की तुळस असतेच, पालखी म्हटले की तुळस आहे, तुळशीशिवाय पालखीच नाही. मग तुळस घ्यायची कोणी? बरोबर. आणि तुळस डोक्यावर घेणारी स्त्री आली, महिला आली तर वारी चालते किंवा दिंडी चालते. आणि तुळशी बुक्का हे पांडुरंगाचं आवडतं आहे. तुळशी हारगळा, कासे पितांबर, तुळशी हार गळ्यात जशी आवडतं तशी ती पांडुरंगाचं ते सर्वात आवडणारी वस्तू आहेत. मग तुळस आवडणारी वस्तू असल्यामुळे विज्ञानवाद्यांना जर सांगायचं झालं तर तुळशीचं जशी तुळस का आवडते, तर वैज्ञानिक विचार केला, दिवसभरामध्ये इतर वनस्पती ऑक्सिजन देतात, रात्रीचा कार्बन डायऑक्साईड सोडतात, पण तुळस ही एक अशी वस्तू आहे किंवा अशी झाड आहे की ते वनस्पती आहे, ते दिवसाही ऑक्सिजन देतं आणि विशेषतः रात्री ऑक्सिजन देतं. हे विशेष आहे. पण विज्ञानवाद्यांनाही ते एक प्रकारचं पूरक आहे. किंवा आम्हाला सांगायचं असेल तर तुळसच का, अहो ती तुम्हाला दिवसाही वाचवते आणि रात्री देखील वाचवते. अशा तुळशी घेऊन येणाऱ्या अनेक महिला आपल्याला दिंडी सोहळ्यामध्ये दिसतात. आणि त्या सहभागातून आम्ही जगाला एक फार मोठा संदेश देतोय की आमच्याकडे समानता आहे, आमच्याकडे कोणताही भेदभाव नाही. मला वाटते 17-18 दिवसाचा प्रवास असेल, लाखोने वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. माऊलींबरोबर 4 ते 5 लाख लोक असतात. तुकोबारायाबरोबर जवळ 2.5 ते 3 लाख लोक असतात. आणि सर्व एकंदरीत पालखींचा जर विचार केला तर पंढरपुरामध्ये 15-16 लाख भाविक एकाच वेळी गोळा होतात. हे सगळे जर पाहिले तर मला सांगा, कोणी विचारलंय का तुमची जात कोणती हो, तुम्ही कुठून आले हो, असं कधी विचारलंय? मग जगामध्ये एवढा मोठा समतेचा, एकेचा, एकात्मतेचा आणि समतेचा संदेश देणारी कोणती घटना आहे? या वारी परंपरेमध्ये 15 लाख वारकरी पालखी सोहळ्यामध्ये विचार केला तर जवळजवळ 15 ते 20 लाखापर्यंतची
एकंदरीत वारकऱ्यांची संख्या आपल्याला पंढरपुरामध्ये सगळ्या दिसते. दिंड्या आणि हे सगळ्या महाराष्ट्रातून पालख्या येणाऱ्या, लक्षात घेता. महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या जवळजवळ 45 जवळजवळ पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होतात. आणि प्रत्येक पालखीचा विचार केला तर कमीत कमी लाखोनी संख्या पालखीबरोबर असतेच. मग सगळा विचार केला तर 15, 16 ते 17, 18 लाख मागची काही आकडेवारी तुम्ही पाहिली तर काही कोरोनाच्या अगोदरची, कोरोनाच्या नंतरची, तर 15 लाख मिनिमम लोक दशमी एकादशीला पंढरपुरामध्ये दाखल असतात. आणि एवढ्या सर्वांचा विचार केला तर तिथे म्हणजे आपण जर पाहिलं तर कोणताही वारकरी तुम्ही कुठून आलेत बुवा एवढं विचारतो, पण तुम्ही कोण, काय, तुमचा वंश, जात असा कोणताही प्रश्नसुद्धा तिथे कोणाच्या मनात देखील येत नाही. हा फार मोठा जगाला दिलेला एकात्मतेचा आणि समतेचा संदेश आहे. मला वाटतं जगाच्या पाठीवर जर विचार केला तर एवढी लोकसंख्या, 17-18 दिवस चालणारी वारी, एवढे एकत्र प्रवास करणारी मंडळी, त्या खडतर प्रवास आहे, एक दिवसाचा प्रवास नाही, 17-18 दिवसाचा खडतर प्रवास आहे. दिवसभर प्रवास करताय तुम्ही. मग आणि आषाढी दिवस आहेत, आषाढाचे दिवस आहे, म्हणजे ऐन पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पाऊस पाहत नाही, ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, झोपायची व्यवस्था काही पाहत नाही. एसीमध्ये राहणारे, एसीत फिरणारे लोक आमच्या वारीमध्ये असतात. 17-18 दिवस चालतात. ते विचार करत नाही की आता संध्याकाळी आपण कुठे मुक्कामाला असणार आहे. अशी परंपरा आहे. आता बोलता बोलता तुम्हाला सांगतोच की आपण संध्याकाळी मुक्काम करताना आपला पाल जो तंबू ज्याला म्हणतो आपण आता पाल शब्द आपला कोण तंबू शब्द वापरतात अलीकडे. कोणत्या त्या तंबूमध्ये आपल्याला तंबूत झोपायचे, ती तंबू झोपताना ती जागा कोणती येणार आहे हा विचार त्याच्या मनात देखील येत नाही. जेव्हा संध्याकाळी पोहोचतो आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि मग तो तंबू शोधतो. आता समजा जर आता आमच्या केंद्रीय महाराजांचंच उदाहरण सांगायचं झालं तर सर्वात जास्त भाविक केंद्रीय महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये असतात. 43 क्रमांकाची दिंडी आहे. 1968 पर्यंत 43 दिंड्या होत्या पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या, 1968 पर्यंत. मग त्या काळात विचार केला तर अलीकडल्या काळामध्ये 3000, 2000 एवढी भाविक एका दिंडीमध्ये असतात. मग जर त्या दिंडीचा विचार केला तर संध्याकाळी मुक्कामाला राहायचं कुठे राहणार तुम्ही? मग अशा वेळी एखाद्या माळरान पाहिलं जातं. त्या माळरानामध्ये ते तंबूची व्यवस्था केली जाते. म्हणजे तंबूची व्यवस्था करण्यासाठी अगोदर तंबूच्या गाड्या ज्या पालखी सोहळ्याच्या बाजूनं कुठल्या तरी रस्त्याने त्या पोचल्या गेल्या पाहिजेत. आणि संध्याकाळी पालखी सोहळा मुक्कामाला पोचेपर्यंत तंबूची व्यवस्था झाली पाहिजे. आता अशा वेळी जर तंबूच्या गाड्या पोचल्या नाही तर बऱ्याच वेळा प्रसंग निर्माण होतो की लोक पोचतात पण तंबू टाकलेले नसतात. म्हणजे अशाही कठीण परिस्थितीमध्ये तो वारकरी का भाविक मी रोज बंगल्यात एसीत झोपतो असा विचार न करता तंबूत झोपतो, आनंदाने झोपतो. त्याला झोप कधी लागते कळत नाही. बऱ्याच वेळा आमचे महाराज मंडळी सांगतात नेहमी की तो अगोदर झोपतो आणि नंतर खाली पडतो. एवढा आनंदाने झोपतो. अगोदर त्याला झोप लागते आणि नंतर तो अंग टाकतो. म्हणजे त्याला कळत नाही सुद्धा की आपण दमलेलो आहोत. एवढा दमलेला असतो की त्या आनंदामध्ये त्याला आपण दमलेलो आहोत ही भावना त्याच्या मनामध्ये राहत नाही. हा एक प्रयोग आहे. आणि ज्याला कोणाला वाटत असेल त्यांनी एकदा वारीमध्ये यावं, वारीचा हा अनुभव घ्यावा. आणि अनुभव घेतल्यानंतर तो असं म्हणतो की मी वारीत होतो म्हणजे घरापेक्षाही चांगल्या वातावरणात होतो, घरापेक्षाही माझ्या चांगल्या वातावरणात होतो. अशा सहवासात मी आहे की मी देहभान विसरलो. मी फक्त चाललोय, कोणता वारी चाललोय, कोणता वारी, वारच आठवत नाही ती वारी आहे. क्या बात आहे. वार आठवत नाही. वार विसरतो मनुष्य, आपल्या स्वतःला विसरतो आणि मी आत्मभान विसरतो. कारण तो स्वाभिमान असतो. वारी शब्दाचा अर्थ स्वाभिमानी लोकांची चाललेली दिंडी, पताका घेऊन स्वाभिमानी लोक जे जातात त्याला वारकरी किंवा वारी असं म्हटलं जातं. आणि अशा वातावरणामध्ये ते तिथे रमतात, एवढे रमतात की आता जर पंढरपूर जवळ आपण आलो, समजा आता वेळापूर आहे, नंतर पुढं बंडी शेवगाव आहे आणि बंडी शेवगाव झाले की पुढं शेवटचा वाखरीचाच मुक्काम आहे. बंडी शेवगावपर्यंत माणसं जेव्हा पोचतात आणि एक दिवसाचा मुक्काम जेव्हा राहतो शेवटचा वाखरीचा आणि मग पंढरपुरात आपण पांडुरंगाला भेटणार आणि आता आपल्याला सर्वांना आपापल्या घरी जावं लागणार आहे. ही जी भावना जेव्हा त्यांच्या मनात येते तेव्हा त्यांना फार कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं, नको वाटतं. बरं अजून 2-3 दिवस वारी जर वाढली तर काय हरकत आहे, अजून वारी वाढली पाहिजे ही भावना निर्माण होते. म्हणजे कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना, म्हणजे घरची कोणती अनुकूल परिस्थिती, सगळ्या गैरसोयीमध्ये राहून देखील
तो एवढा आनंद त्याला मिळतो की त्याला परत घरी जाण्याची इच्छा एकरूप निर्माण होतो तो होत नाही, सगळ्यात. एवढा एकरूप होतो. ही एकरूप होण्याची जी स्थिती आहे, ही परिस्थिती आहे, ही ज्या ती तयार होते, अनुकूल परिस्थिती नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा या मागं कुठली तरी जादू असायला पाहिजे, कुठली तरी एक शक्ती असायला पाहिजे. ही शक्ती म्हणजे पांडुरंगावरती असलेले तुमचे भक्तिमय प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी तुमच्यामध्ये अशी ताकद तयार होते. पांडुरंग तुमच्यावरती अशा प्रकारचा आशीर्वाद, प्रेमरूपी आशीर्वाद, भक्तिरूपी आशीर्वाद टाकतो की तुम्हाला देहभान हरपून जातं आणि तुम्ही पांडुरंगमय होता, विठ्ठलमय होता. अशी ही वारी आहे. तर याच्यामध्ये जसं तुम्ही आता वाखरीचा उल्लेख केला, वाखरीला दोन्ही पालख्यांचं एकत्रित खूप मोठं रिंगण होतं. तर रिंगण ह्या संकल्पनेबद्दल वारीमध्ये काय त्याच्यामध्ये तत्वचिंतन काय आहे? रिंगण या संकल्पनेबद्दल नेहमी बोललं जातं नेहमी बोललं जातं. बरोबर. आणि वारकरी साहित्यामध्ये देखील रिंगण हा एक खूप मोठा विषय आहे. बरोबर आहे. तर याबद्दल जरा थोडंसं तुम्ही रिंगण ही कल्पना, आता आपण रिंगणामध्ये जरी गेलो नसेल, आता मी स्वतः रिंगणामध्ये खेळलेलो आहे, रिंगणामध्ये सहभागी झालेलो आहे. रिंगण याला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही कल्पना तिथे एकत्र टच केलेल्या आहेत. जिथून सुरुवात होते तिथे पोहोचणे, याला पूर्णत्व असं म्हटलं जातं. पूर्णत्व. टिंब काढायचा, सुरू करायचा आणि तो पुन्हा पोहोचायचा, त्याला झालं वर्तुळ तयार, त्याला रिंगण म्हणतात. म्हणजे गोल आम्ही जिथून सुरुवात केली तिथं पोचलं पाहिजे, हे त्याचं प्रतीक आहे. पूर्णत्वाला गेलं पाहिजे, हे या रिंगणाचं प्रतीक आहे. हा झाला त्याचा एक आध्यात्मिक भाव. अंत ही आरंभ आहे, अंत ही आरंभ आहे. हे म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राची ही मुळात ही कल्पना आहे. मी कुठून आलो, जिथून आलो म्हणजे शून्यात परत शून्यात. आता कुठून आलो जर शब्द मांडला तर माझा जन्मच झाला नाही मुळामध्ये. मी कसा आहे, जन्म आहे, जन्मच नाही माझा. मग तुझा जर जन्मच नसेल तर तू कुठून तरी आला असेल का नाही. मग जिथून आला तिथं तू पोचण्याचं काम आहे. जिथून आला तिथं तू गेला पाहिजे. तिथं पोचणे हे तुझं काम आहे, हे तुझं कर्तव्य आहे. आलाशी कुठून या, जाशी कहोण्यारे गाव म्हटले. जिथून आला तिथं पोचणे याला पूर्णत्व असं म्हणतात. मी जर राम असेल तर जाताना काय म्हणून गेलं पाहिजे, राम म्हणूनच पोचलं पाहिजे. मला हा जर नरदेह भेटला असेल तर हा नरदेह फक्त कशासाठी भेटलेला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलाय आणि मोक्ष मिळवण्यासाठी दिलाय. म्हणजे तुला तुझ्या पूर्णत्वाला पोहोचायचं, पुन्हा जन्माला यायचं नाही, संसारामध्ये परत पडायचं नाही. जन्म मृत्यूचा जो फेरा आहे म्हणजे जो संसार आहे तो संपवायचा आहे, म्हणजे पूर्णत्वाला जायचे, म्हणजे रिंगण पूर्ण करायचे. ही एक त्या मागची भावना आहे. आणि रोज चालताना तुम्हाला थोडासा वेगळा अनुभव पाहिजे, वेगळा अनुभव पाहिजे, खेळता आलं पाहिजे. म्हणून सर्वांना एकत्र आणण्यासाठी ते रिंगण तयार केलं जातं, गोड रिंगण केलं जातं. मग त्यामध्ये मध्ये पालखी ठेवली जाते आणि त्या पालखीच्या नंतर जे मानकरी आहे सगळे पालखीचे सेवक मंडळी ती उभे केले जातात. आणि मध्ये बरोबर सगळे टाळकरी गोळा करून मध्ये अशी एक जागा तयार केली जाते की त्या जागेमधून आतमध्ये सोडताना मग विणेकरी, नंतर मग तुळशीवाले, झेंडेकरी, टाळकरी अशा मंडळींना सोडलं जातं. आणि त्यामध्ये एवढा आनंद घेतात, एवढे खेळ खेळतात त्यामध्ये वारकरी आमचे एकत्र येऊन. आणि थोडासा या चालता जो थोडासा थकवा जाणवतो, त्या थकव्यातून थोडासा विरंगुळा आणि वेगळा अनुभव मिळण्यासाठी ही रिंगण व्यवस्था आपल्या पालखी सोहळ्यामध्ये अलीकडल्या काळामध्ये ती आणली गेली. 2 प्रकारचे रिंगण असतात, एक उभं रिंगण असतं आणि एक गोड रिंगण असतं. असे दोन्ही रिंगण, या रिंगणामध्ये लोक फुगड्या खेळतात, पावल्या खेळतात, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. इंदापूरच्या जवळ एक मेंढ्यांचं रिंगण ते बारामतीच्या तिथे काय प्रकार आहे त्याच्याबद्दल पण सांगा. प्रकार असा काय प्रकार नाही की आता एका विशिष्ट समाजामध्ये जे आपण त्यांची जी भावना आहे, आता ते संत आहेत एक बघा, आता धनगर समाजामध्ये मेंढ्यांच्या बाबतीमध्ये ते, आणि त्या कोल्हापूरमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे चांगलं, ते दादा भाऊ बाळूमामा म्हणून ही भावना आहे त्यांची. आणि चला त्या भावनेतून पुढे असं त्या बारामतीच्या शेजारी असं वाटलं, वा चला आपण जर पालखीला दर्शनाला जात असेल, आपण सर्व पालखीच्या दर्शनाला जात असेल तर मग एका विशिष्ट
माणसाला, आपण मग शब्द वापरलात की एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच का, प्राण्यांना का ती भावना नसावी, बर बर का नसावी, अशा एक व्यापक भावनेत व्यापक भावना आहे ती, प्राण्यांना का परंपरा नसावी, तयार झाली. का त्यातून ती परंपरा तयार झाली. त्यामागचा विशेष काय असं नाही की चला मग आम्ही आलोय तर बरेच, आत्ताही तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी पाहताय की बऱ्याच वेळा मला वाटतं शेवगाववरून येणारी जी गजानन महाराजांची पालखी आहे, मधल्या मागच्या वर्षी ते दाखवलं होतं की समोरून जाणारे काही म्हशी आहेत, काही आहेत, त्यांनी त्या पूर्ण पालखीला असा वेळा मारला आणि वेळा मारूनच त्या गेल्या, तशा त्या गेल्या नाहीत, बाजूला सुद्धा सरकल्या नाहीत. मग आता जर हे दरवर्षी त्या म्हशी तिथे आल्या किंवा अजून काही प्राणी आले आणि ते जर पालखी पुढे थांबले आणि पालखीला वेळा मारूनच पुढे गेले, तर ही एक परंपरा पुढे तशीच चालू राहू शकते. त्यातून ही एक परंपरा पुढे आली की चला त्या व्यक्तीला त्या वाटला असं की चला माझा जीव की प्राण मेंढे आहेत, मी यांच्याच माध्यमातून माझा उदरनिर्वाह करतो. मी जर पालखीला जात असेल, बघा परंपरा मी सांगतो, पालखीला जर मी स्वतः जात असेल, बघा मेंढ्यांच्या पालखीला जर मी स्वतःहून जात असेल तर मेंढ्यांची एक स्थिती आहे, एक परंपरा अशी असते, मेंढ्यांच्या पुढे कधी एक शिडी ठेवली जाते, त्या एक पुढे गेला की पाठीमागं सगळे जात असतात. मग आपला मालक जर पालखीला गेला असेल तर ते मालकाच्या मागं बरोबर पालखीला गेले आणि त्यांनी ती प्रदर्शना पूर्ण केली. आणि मग असं वाटलं विशेष आहे ना, मग आपण अशा ज्या काही परंपरा असतील ज्या परंपरांमध्ये इतरांनाही सहभागी होता येत असेल तर मग ह्या परंपरा चालूच ठेवल्या पाहिजे, त्या बंद कामं करता कामा नाही. यातून ही एक कल्पना पुढे आली. आज देखील मेंढ्यांचं ते गोल रिंगण झाल्याशिवाय तुकोबारायांची पालखी पुढे जात नाही आणि ती जाणारही नाही. की प्राणीमात्रा, या प्राणीमात्रामधल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आम्ही ज्याला जीवमात्रा म्हणतो, त्यामध्ये प्रत्येक प्राणीमात्रा जीवमात्रामध्ये ईश्वरच आहे, ही एक आमची व्यापक कल्पना इथे वारीच्या माध्यमातून, या मेंढ्यांच्या रिंगणाच्या माध्यमातून आम्ही जगापुढं मांडलेली आहे. ती आहेच, ती आम्ही प्रत्यक्ष आता मांडलेली आहे. आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ही जी व्यापक कल्पना तुकोबारायांची, ही कल्पना आजही वस्तुस्थितीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये आधुनिक काळामध्ये आम्हाला पाहायला मिळते. ही व्यापकता यातून आपण पाहिली पाहिजे असं मला वाटतं. या संदर्भात जसा तुम्ही प्राण्यांचा उल्लेख केला, तर एक कालखंड असाही होता की पालखी सोहळ्यामध्ये हत्ती घोडे आणले जायचे, अगदी राजेशाही स्वरूपाचा पालखी सोहळा. हैबत बाबांच्या कारकिर्दीमध्ये हैबत बाबांनी पालखी सोहळ्याला एक वेगळं स्वरूप ट्रान्सफॉर्मेशन केलं पालखी सोहळ्याचं. तर त्या संदर्भात आपण आता शेवटाकडे चाललोय, तर त्याबद्दल देखील हैबत बाबा आणि त्यांनी केलेले बदल आणि एकूणच वारीमध्ये वारकऱ्याचा दिनक्रम कसा असतो तर त्याच्याबद्दल पण सांगा. कारण वारीमध्ये सगळेच असतात, वारीमध्ये अगदी चोर पण असतात, पोट भरायला आलेली माणसं पण असतात, आणि जो खरा वारकरी आहे अगदी तो कोणाकडून काही न घेता तो सातत्यानं चालतो, तो त्याच्या शिस्तीमध्ये असतो. तर त्या परंपरेबद्दल आणि त्या शिस्तीबद्दल जरूर तुम्ही सांगावं. हैबत बाबांचा आपण उल्लेख केला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ते मुख्य प्रवर्तक आहेत. आरफळकर आहेत, पवार आडनाव आहे त्यांचं, साताऱ्याजवळ आरफळ नावाचं गाव आहे. हैबत बाबा स्वतः ग्वाल्हेरला शिंदे घराण्यामध्ये सरदार होते. आता मुळात सरदार असलेला व्यक्ती आणि तो पुढं एका काही प्रसंगातून ते पुढे वाचले म्हणून ते पुढे आळंदीला आले. वारीलाच जायचं ती घराची मूळची परंपरा आहे. हैबतबाबांची ही फार पूर्वीची वडिलांपासूनची परंपरा होती वारीची, ती वारकरीच होते. त्यामुळं आपण एखाद्या प्रसंगातून वाचलो असेल आणि हे जर आपला पुनर्जन्म असेल, हा पुनर्जन्म पांडुरंगामुळेच मला मिळालेला आहे, त्यांच्या भक्तीमुळेच मिळाला असेल, तर मग आता घरी कशाला जायचं. म्हणून ते घरी गेलेच नाही, ते आळंदीलाच राहिले, आळंदीत थांबले. आणि एक आळंदीमध्ये त्यांनी सुरू केलेली परंपरा, 2 परंपरा महत्त्वाच्या, त्यातली एक वारीची परंपरा आहे. 1832 नंतर त्यांनी स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. अर्थात ते करत असताना त्याच्या अगोदर ते आज जर तुम्ही आळंदीला कधी गेलास तर अखंडपणे जो विणा चालू आहे माऊलीच्या मंदिरामध्ये, जो विणा आहे अखंड विणा, ही अखंड विणाची परंपरा आपल्या हैबत बाबांनी सुरू केली. आणि त्यांनी स्वतंत्र भजन सुरू केलं. ते भजन आजही
म्हटलं जातं. माऊली तुकाराम म्हणून जे भजन आहे त्यांचं ते वेगळं भजन त्यांनी ते गायलं. अर्थात ते भजन आजही चालू आहे. रात्रीच्या परंपरेचं भजन आजही चालू आहे. अखंड विना आजही चालू आहे. त्यांनी त्या काळामध्ये सुरू केलेला शेंगदाण्याचा प्रसाद आजही चालू आहे. आरती झाल्यानंतर तो प्रसाद आहे त्यांचा, तो प्रसाद आजही चालू आहे. ती परंपरा पुढे आली आणि त्यांना चला वाटलं की आता जे मधल्या काळामध्ये काही जे थोडंफार देवसंस्थांच्या बाबतीमध्ये घडलं गेलं वारसा हक्कानुसार किंवा मालकी हक्कानुसार, त्याचा उपसर्ग पुढं वारीला होऊ नये म्हणून हैदराबादला वाटलं की चला आपण स्वतंत्र पालखी सोहळा पुढे सुरू केली, जो 1832ला हैदराबाबांनी पुढे चालू केला. आणि मग त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये परिस्थिती तशी नव्हती, पण ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आमच्या भारतात होती, महाराष्ट्रात होती. ब्रिटिश कालखंडाचा काळ आहे. ईस्ट इंडिया कंपनी सत्ता होती इंग्रजांची आणि औंध प्रतिनिधी त्या काळामध्ये होते. मग औंध प्रतिनिधींनी सुरुवातीच्या काळामध्ये सगळं पाहिल्यानंतर जबाबदारी आपली सरकारची काहीतरी जबाबदारी पाहिजे ना, आपली जबाबदारी म्हणून या नात्याने त्यांनी सुरुवातीला लवाजमा दिला. मग तंबू दिले, घोडे दिले, हत्ती दिले, ती बिदागिरी दिली, या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरुवातीला पोहोचवल्या आणि त्या माध्यमातून मग पालखी सोहळ्याची व्यवस्था पुढे झाली. पण नंतरचा काळ असा झाला की ते घोडे देणे, काही लवाजमा देणे हा बंद झाला प्रतिनिधींकडून औंधच्या. मग काय करायचं? मग अशा काळामध्ये शितोळे नावाचे जे सरदार आहेत, ज्यांचे आता आशू आहेत, आता सध्याला पालखीबरोबर असतात दरवर्षी तेव्हापासून. मग शितोळे सरकार हे जे सरदार होते हे हैदराबाबांचे मित्र होते, दोघे सरदार असल्यामुळं. मग या माध्यमातून शितोळे सरकारला त्यांनी विनंती केली आणि तेव्हापासून शितोळे सरकारने पुढे आश्व द्यायचं, इतर वस्तू पुरवायचं ठरवलं. त्यानुसार ते आजपर्यंत आश्व पुरवतात. अजून काय सामग्री लागत असेल तर तेव्हा त्यांनी ती दिली. ती परंपरा पुढे चालू आहे. तशीच परंपरा पुढे आहे. आपण जर एखाद्या श्रीमंत माणसाची पालखी जर आपण नेत असेल, माऊली म्हणजे श्रीमंतची, माऊली हे जगातले संत जसे आहेत तसे ते सामान्य संत नाही, श्रीमंत संत आम्ही त्यांना मानतो, सर्वात मोठे संत. म्हणजे आपली कल्पना आहे, ती स्वतःला माऊली श्रीमंत मानत नाहीत, ही आमची व्यापक कल्पना आहे. श्रीमंत संतांची जर पालखी असेल तर ती पालखी सोहळाच असला पाहिजे. म्हणून हा लवाजमा त्या काळामध्ये गोळा करायची परंपरा पुढे चालली. आणि पालखी सोहळा चालताना राजे जसे चालतात तसे हे श्रीमंत राजे, योग्यांचे योगीराज म्हटले गेले. ते ज्ञानराज माझी योग्यांची योगीराज माऊली, ज्ञानराज आहेत, ते राजे आहेत. किंवा अनेक कल्पनाच्या बाबतीमध्ये माऊलींना आम्ही राजेच म्हणतो, श्रीमंतच राजासारखे, महाराजा असा शब्द वापरलाय, महाराजा शब्द वापरलाय. मग महाराजांचा सोहळा हा राजासारखाच असला पाहिजे. म्हणून या सगळी व्यवस्था त्या काळामध्ये केली गेली. पुढे यामध्ये ही परंपरा तशीच चालावी म्हणून 1852मध्ये एक स्वतंत्र मंडळ तयार झालं. पालखी सोहळ्यासाठी एक पंचमंडळ तयार झालं आणि या पंचमंडळाच्या माध्यमातून पालखी सोहळ्याची व्यवस्था पुढे पाहिली जाते. आता अलीकडल्या काळामध्ये ज्ञानेश्वर संस्थांच्या माध्यमातून ही पालखी सोहळा चालती. मग पुढं पालखी सोहळ्यामध्ये पालखीचे प्रमुख, सोहळ्याचे प्रमुख, मग ते जो भालदार, चौदार, अब्दगिरीवाले, अशा परंपरा चालू आल्या. त्या परंपरा आजही तशाच आहेत. नगारा, 27 पालखींच्या पुढे नगारा आहे, त्या मानाच्या पालख्या आहेत. वास्कर ही एक मानाची परंपरा असलेली पालखी सोहळ्यातली फार मोठी परंपरा आहे. वास्करांनी भजन करावं ही परंपरा आहे. आजही तोच त्यांचा मान आहे. पालखी सोहळ्यात भजन कोणी करायचं? बरोबर का नाही? वास्कर आहे. ते हाराकेरी म्हणून एक काहीतरी त्या काळातली एक परंपरा आहे. माझ्या वाचण्यात किंवा लिहिण्यामध्ये गेली ती प्रबंध लिहित असताना. पूर्वी काय थोडे निवडक लोक असायचे पालखी सोहळ्यामध्ये, काय की एवढा मोठा सोहळा नसणारच काही. मग अशा वेळी यांची मुक्कामाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था काय करायची? म्हणून पालखी निघाल्यानंतर पुढच्या गावाला अगोदर घोड्यावरती जायचं, त्यांना सांगायचं की मुक्कामाच्या अगोदर की एवढे लोक येत आहेत आणि मग यांची एवढी व्यवस्था करायला लागेल. एवढी लोक असल्यामुळे स्वयंपाकाला एवढा शिदा लागेल, काय लागेल ती व्यवस्था, मग दिवाबत्तीची व्यवस्था करायची. संदेश हो ना असायचे. नंतर ते घोड्यावरती, नंतर ते सायकलीवरती. आता तर काय त्याची गरज लागली, पण अशी कल्पना त्या काळात असायची. मग ते पुढं जायचे, सांगायचे, पाठीमागून पालखी सोडवायचं, अशी व्यवस्था पूर्वी चालायची. ती आता हळूहळू तसं बदलेल, काळ बदलला तसा ती बदलली गेली. आता आधुनिक काळामध्ये आम्ही राहतो, तरी देखील आधुनिक काळात असलो तरी ठरलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा आजही नित्यनेमाची तीच आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही जरी हायटेक वारी म्हणत असलो तरी ही म्हणण्यापुरती आहे. पण गुरुवार जर आला आमचा प्रस्थानचा दिवस, तर पालखी माऊलीची संध्याकाळची दर गुरुवारची नित्याची जी काय पालखी आहे,
मंदिरात निघते, ती निघल्यानंतरच नंतरच पालखी सोहळा प्रस्थान होतं. आता ह्या वर्षी या तसंच वर्षी घडलेलं आहे. तसंच झालंय. 8 वाजता अगदी. पालखी प्रस्थान निघलं, पुढे थोडंसं लेट होतं, ते 9 हो. वाजले किंवा आले, पण ती परंपरा आम्ही तशी ठेवली. बरोबर. सकाळी 6 वाजता बघा काय शिस्त काय, सकाळी संध्याकाळी समाज आरतीच्या अगोदर सांगितलं जातं दंडक उभा करून चांदीचा, की ओ सकाळी 6 वाजता पालखी निघणार आहे हो. म्हटल्याबरोबर उद्या सकाळी 6 वाजताच पालखी निघते. त्यामध्ये काही बदल होत नाही. आणि काय विशेष आहे, लाखोनी लोक असणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये बरोबर क्रमाक्रमाने, कोणी सांगत नाही तुम्हाला होय तुमचा क्रम असा आहे सकाळी उठा, असं अजिबात सांगत नाही. बरोबर 6 वाजता तुम्ही पालखी ज्या तळावरती असते त्या तळावरती क्रमाने दिंड्या उभ्या राहतात, टाळके उभे राहतात, आणि कोणी कोणाला न सांगता शिस्तीने बरोबर क्रमाक्रमाने तो सोहळा चालतो. आणि तो सोहळा आजही त्याच नियमाने चालू आहे. संध्याकाळच्या ठरलेल्या मुक्कामाला अगदी ते पोहोचतात. याच्यावरती बोलण्यासारखं तर खूप आहे. म्हणजे असे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न वारीच्या संदर्भात असतील. नित्यनियमाने वारी करणारी हजारो कुटुंब महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरनं, परदेशातनं देखील अनेक लोक वारीचा अभ्यास करण्यासाठी, वारी अनुभवण्यासाठी येत असतात. तर या परिस्थितीमध्ये आज आपण जो पॉडकास्ट केलेला आहे तो अनेकांना थोडासा अपूर्ण वाटेल, परंतु जर तुम्हाला या संदर्भात अजून तुम्हाला जर माहिती हवी असेल तर या पॉडकास्टचा आपण दुसरा भाग नक्कीच तुमच्यासाठी आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर याबद्दल सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील उपस्थित करा. त्याचबरोबर जो तुमचा मित्र वारीमध्ये गेला असेल, की जी लोक वारीमध्ये गेली असतील, त्यांना देखील हा पॉडकास्ट तुम्ही शेअर करायला जरूर विसरू नका. आणि सुरेंद्र महाराज पवार यांनी या ठिकाणी येऊन वारीच्या या महान परंपरेबद्दल आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल मी महाराजांचं खरोखरच ऋणी आहे. आणि आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला जे माहिती दिली त्याबद्दल सिविक मिररतर्फे मी खूप खूप आपला आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.